एवढं आय जय महाराष्ट्र पब्लिक. आजच्या दिवसाची सुरुवात ती आहे डायरेक्टली गाडीतनं 8 वाजलेले सकाळचे. तर आपल्याला निघायचं गावाला चाललो उरुळी कांचनला. पहिले यवतला जायचं आहे, परत उरुळी कांचनला यायचं आहे. आणि फर्स्ट आत्ता तर चाललं वॉशिंगला, कारण काल टाईमच नाही मिळाला वॉशिंग करण्याचा. टाईम होता पण झोप आली होती खूप, त्यामुळे मग आलो घरी. वॉशिंग केलीच नाही काल गाडी. मग आत्ता चाललं वॉशिंगला. 8 वाजलेले सकाळचे. यांचं पण आवडतं आहे घरच्यांचं. त्यांचं आवरून होतोपर्यंत आपली वॉशिंग होऊन जाईल. त्यामुळं बघू आता वॉशिंगला किती टाईम लागतं, काय लागतं. उघडला असेल का नाही तो पण डाऊट आहे. एकदा चेक करू मग भेटू. आलो आहे परत सेम लोकेशनला आलो आहे, कारण त्यांनी ॲक्च्युअलमध्ये चांगली घेतली ती गाडी. जिथं गाडी चांगली दिलं तिथं आपण असणारच. तर मग परत निघून चांगली फिनिशिंग होईल. अजून पॉलिश वगैरे एकदा करायची आहे. जरा लहान पोरांनी स्क्रॅचेस मारलेले. आलो घरी, गाडीतलं सामान वगैरे काढलं सगळं. लय सामान होतं. सामान वगैरे काढलं तर बॅगा टाकायच्या निघायचं. पप्पा जस्ट आलेले आहेत आत्ता, खाली झाले. मी वर आलो पप्पा खाली आले. बॅगा वगैरे घेतो सगळ्या घरातल्या, आता त्या गाडीत टाकतो मग तुम्हाला भेटतो. तर बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत गाडीत. अजून मम्मी ते यायच्यात. मी लेडीज लोकांना लय टाईम लागतं रे. लय 10:15 वाजले. 7 वाजता आम्हाला निघायचं होतं सकाळी. आत्ता वाजले 10:15. अजून पण आलेले नाही आहेत ते. घरातली पण कामं असतात पण तरी पण लय उशीर खरंच आवरायला. मग आता बघू, वाघोली मार्गे जाणार आहे. ट्रॅफिक तर मजबूत, कारण पीक टाईम आहे, ऑफिस टाईम. त्यामुळे ट्रॅफिक मजबूत असणार आहे. तुम्हाला ट्रॅफिकमध्ये पण भेटू, ट्रॅफिकमध्ये पण शॉर्ट दाखवतो. आणि सेकंड गोष्ट, जाता जाता परत करायची शॉपिंग. आज पण शॉपिंग जिंदाबाद. सध्या शॉपिंग मजबूत चालू आहे. तरी पण अजून दिवाळी येते, परत गणपती येत आहेत, त्याची पण शॉपिंग होणार आहे. बघू आता काय होतं. हे कधी येत आहेत त्याच्यावर डिपेंड. आता किती वाजता इथनं निघायला, तशी काय घाई तर नाही आहे. म्हटलं जाताना फोटोशूट वगैरे करावं जरा, कारण तिकडे वातावरण चांगलं आहे. आली मम्मी आलेली. कसली चप्पल पाहिजे होती तुला? अरे माझी ती काळी. हा मी घेणार होते, नाही आणली का? म्हणलं तुला लागण घालायला पाहिजे काही नु, पण नाही घेतली. खरंच सांग. वा, आत ठेवली मी पण. आलो आता वाघोलीच्या अलीकडे. डिझेल टाकतोय, म्हणजे डिझेल टाकून घ्यावं, कारण ऑलरेडी रिझर्व लागली होती. रात्रीच रिझर्व लागली होती. मग आता म्हणतो 80वरती आलं, डिझेल घ्यावं म्हणतो. ट्रेनिंग 2 दिवस जास्त होणार आहे, त्यामुळं घेतो डिझेल टाकून. मला घ्यावं म्हणतो टाकायचं. परत आता पुढच्या आठवड्यात परत जायचं आहे, त्यामुळे टाकेल करते. पण मग आज कंटिन्युअसली त्याला हायवेलाच रनिंग असतं. मी सिटीत नाही गाडी वापरत. चाललं आज 90.46 आहे. त्याविषयी 90.50 मी काहीतरी टाकलं होतं. त्याविषयी 90.50 मी टाकलं होतं. पण हिमाचल वगैरे साईडला अजून महागे. ते कसं आता हाय अल्टिट्यूडला असल्यामुळं ना तिकडे कॉस्टिंग जास्त येते. खालनं वरती डिझेल जातं ना, त्याच्यामुळे काही झाले. त्यामुळे मग तिकडे काही खायचं असतं. तर बघू एकदा फ्रेश वगैरे वॉशरूम वगैरे जाऊन. ट्रॅफिक तर जामच आहे. एवढं नाही ट्रॅफिक लागलं, तर नॉर्मल लागलं. नेहमी सांगत नाही लागलं, म्हणून या साईडने आलो, चेक केला. आता अजून पुढे शॉपिंग करायची थोडीशी. शॉपिंग ब्लॉग आज स्पेशल पप्पांची शॉपिंग आहे आज. तर मग तुम्हाला दाखवतो, भेटू कपड्याच्या दुकानात. शॉपिंग बघ तिकडे पप्पांची आज शॉपिंग. शॉपिंग इथून खाली सगळे माझे आहेत. एक कॉट सेट एक घेतला, टी शर्ट खाली ऑलरेडी 4-5 शर्ट घेतलं, 2 जीन्स घेतलं, आता 2 ट्रॅक पॅन्ट, कॉट सेट, टी शर्ट. त्या दिवशी ऑलरेडी 7 टी शर्ट घेऊन आलो होतो. हा शॉपिंगवरती गेला आठवडा. तरी पण अजून गुजरातच्या वेळेस तर मग भाई मग मजबूत शॉपिंग होता. बघू आता काय होतं काय नाही. 2 जीन्स पण घेतो. शॉर्ट्स नाही घेतली. शॉर्ट ऑलरेडी माझ्याकडे शिल्लक होते. 2-3 शॉर्ट्स आहेत माझ्याकडे, त्यामुळे शॉर्ट्स घेतलीच. तर बघू अजून काय होतं. ॲक्च्युअलमध्ये शॉपिंग करायची होती पप्पांची. आपण केसलन पाठीच्या अलीकडे चालली शॉपिंग. पेरू वगैरे घेतो.
गावाला चाललं म्हटलं काहीतरी घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे 3 घरं घरांना आपलं शॉपिंग झालेली. शॉपिंग मग बोलायला आलं. हां ते आपलं ते आलं दर्शन याच रोडने चाललं होतं त्यामुळे दर्शन करून जावं म्हणलं. तुम्हाला भेटलं दर्शन पण दर्शन. जो बिलकुल कंप्लीट नाही आहे सध्या झोपेचं कन्सर्न चालू आहे. त्यामुळं आजचं काय नाही, आजचं नुसतं ट्रॅव्हल, नुसतं इथं गेलो तिथं गेलो, इथं पोचलो बस हेच चालू आहे आज काहीच नाही दुसरं. आता इथनं निघतोय, आता कुठे भेटायचं उरवेला. चला आता तिथं गेलं माझी मावले सगळे घरी. मावले बरं मस्तचा व्हिडिओ येईन आज. चला मग आता डायरेक्ट भेटू उरवेला. आता उरू येते, भूक लागली होती मला. जेवण वगैरे करूनच जाऊ डायरेक्टली घरी, परत नाही घेऊन. आता जेवण वगैरे करूनच निघणार आहे. इथून जवळच आहे, लांब नाही जास्त. ऑर्डर देतो, जेवण केल्यावर डायरेक्ट आता घरीच भेटतो कारण वाईटरलेलो भेटत मग घरी. झाली गाडी पंक्चर, चाललो पंक्चर काढायला. आता इथं पण जवळ नाही, काय ऑप्शन नाही. नेमका आज झालं का इश्यू, मी इन्फ्लेटर आणला पण हे पंक्चरचं किटच नाही आणलं ज्याने आपण पंक्चर काढतो वगैरे. हवा बसलेली ऑलमोस्ट ना आहे तशी, पण ट्यूबलेस असल्यामुळे ते समजत नाही. आहे तशी हवा बऱ्यापैकी तरी आहे. आणि चाललं मग आता म्हणलं यावं जाऊन लवकरच, कारण ऑलरेडी पप्पांची तब्येत नाही बरी. पप्पांना जास्त ताप आलेला आहे. पप्पांना ताप आला आहे तसं मग त्यांना पण बघू हॉस्पिटलला घेऊन जायला लागेल. उठलो की नवलं पण आहेत माझं. कसे दिवस घालवायचे बघा, हे बघा. टकली अय्यो खाऊ का ती आवड अय्यो. खाऊन घे, थोडं राहिले. खाऊ का आधी खाऊ का. आपल्याला भूक तेवढं खा. संपलं जायचं ना गाडीत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज आहे गोठ्यात, आज गोठवलं नाही, गावाकडे आलं. गोठ्यात आता चाललं आहे, आता पाणी वगैरे पाजणं. अजून ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे. 2-3 तर वाजतील आरामात. 11 तर वाजलेत, ऑलमोस्ट 11 वाजलेले. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.